हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा संताप. डीबीटीसाठी आदिवासी विकास भवनावर धडक महामोर्चा. आज दिनांक 9 जून 2026 रोजी भर दुपारी नाशिक येथे आदिवासी विकास भवन कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोठा महामोर्चा काढत प्रशासनाला धडक दिली आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे आयोजन संगीताताई कडाळे यांनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोरदार भूमिका घेतली. जोपर्यंत विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत हा मोर्चा आदिवासी विकास भवन कार्यालयावरून हलणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उपोषणाचा इशाराही दिला असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. नाशिकमधील या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी वृत्तसंपादिका संगीता वालझाडे, नाशिक. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. मी सचिन कैलास बेनकोळी धोंडेगाववरून आलेलो आहे. आज आपण बघितलं का पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेचा लाभ मुलांना सरसकट भेटत नाही. आपण बघितलं का 2 महिन्यापूर्वी काही मुलांना पैसे पडलेले, परंतु ते पैसे जे मुलांनी उधार घेतले होते त्यामध्येच खर्च झालेले. म्हणजे ही ग्राउंड रियालिटी आहे, ही पण सांगितली पाहिजे. आणि आता जे नवीन जे काही विद्यार्थी आहे त्यांना तर अजिबात पैसे पडले नाही. त्याच्यामुळे सर्व ग्रामीण भागातून आज ग्रामीण भागातले विद्यार्थी इथे जमा झालेले आहे आणि प्रशासन पण आपलं ऐकून घेत नाही. आज आपण बघितलं की 30 मार्च 2026 ला GR निघालेला होता की सर्व विद्यार्थ्यांना जागा वाढ होऊन डीबीटी पडणार आहे, परंतु तरी पण प्रशासनाने आपलं काम योग्य केलेलं नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला एकच सांगायचं की प्रशासनाने लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पंडित दीनदयाल योजनेचा लाभ दिला पाहिजे. आणि जर का योजनेचा लाभ दिला तर मुलांच्या आता नवीन कॉलेज वगैरे आता ऍडमिशन चालू आहे, कॉलेज चालू होईल, तर त्यांना बसचा पास काढायला पैसे नाही आणि रूमचं भाडं भरायला पण पैसे नाही. याचा पण प्रशासनाने कुठेतरी विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर पंडित दीनदयाल योजनेचा लाभ मुलांना दिला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय आदिवासी, जय जोहार. आज नाशिक आदिवासी विकास भवन या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी डीबीटी साठी आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाची मागणी काय आहे का या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी जो डीबीटीचा पैसा आहे तो या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. ही मागणी या विद्यार्थ्यांनी ठेवली. या ठिकाणच्या प्रशासनाला आम्हाला एक म्हणायचं आहे, जर या प्रशासनाने या विद्यार्थ्यांची मागणी जर पूर्ण केली नाही तर या